कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोर्चे बांधणीला गती दिली आहे। याच रणनीती अंतर्गत चिपळूणचे उद्योजक प्रशांत यादव यांना नुकताच भाजपा प्रवेश देण्यात आलाय। यादव हे पूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे विश्वासू मानले जात होते। तसेच त्यांनी आमदार शेखर निकम यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। आता भाजपाने दापोली, खेड, मंडणगड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून या पार्श्वभूमीवर मनसेलाही कोकणात धक्का देण्याची तयारी सुरू आहे। मनसेचे कोकण संघटक व राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांचा भाजपा प्रवेश निश्चित झाल्याच्या चर्चा सध्या खुलेआम रंगल्यात। त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची माहिती असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच संपर्क मंत्री नितेश राणे यांच्याकडून यासाठी थेट प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। वैभव खेडेकर हे राज ठाकरे यांचे कोकणातील प्रमुख शिलेदार असून 2014 मध्ये त्यांनी दापोली मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती। खेड नगर परिषद निवडून आणण्यात त्यांचा मोठा वाटा असून ते नगराध्यक्ष पदावरही राहिले आहेत। आंदोलनातून थेट भिडणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। युवा वर्गात त्यांची चांगली पकड आहे। त्यामुळे खेडेकर यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतल्यास मनसेला रत्नागिरी जिल्ह्यात मोठा धक्का बसू शकतो।